गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही मुंबईला आमदार खोसकर साहेब आणि आम्ही आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सुमित्रा वहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आमचे नेते नामदार भुजबळ साहेब यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना विनंती केली, महाराष्ट्रामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं परंतु शिवसेना आणि भाजपा आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणी विश्वासात घेत नाही, त्यामुळे आम्हीसुद्धा फॉर्म भरणार आहेत अशी त्यांना विनंती केली. म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज केला आहे. कोणासोबत चर्चा झाली होती आपल्याला फॉर्म भरण्याचा, कोणी आदेश दिला होता? आम्ही प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेब, आमचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी पवार, नामदार भुजबळ साहेब यांना भेटून विनंती केली का स्थानिक जर महायुती म्हणतात आणि जर महायुतीचे पदाधिकारी महायुतीच्या आमच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना विश्वासात जर घेत नसेल तर आमच्यासुद्धा 107 राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मतदार आहेत, तसे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आपण सुद्धा फॉर्म भरला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली. एबी फॉर्म आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने फॉर्म भरला आणि एबी फॉर्म 3 वाजेपर्यंत आम्ही वाट बघतो आणि परत भविष्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील. महायुती झाली आहे, महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता असं नाही, आता आज तर आम्ही फॉर्म भरला आहे, वरिष्ठ पातळीवरून जो आम्हाला आदेश येईल तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच 10-20 सूचक असे नगरसेवकांच्या सह्या घेतल्या. ओके.